नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी जरा वेगळी आहे, कारण तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलाय का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज दूध पिणारा कोंबडा बघायला मिळणार आहे. हा कोंबडा सोलापूरचा आहे. राजा असं या कोंबड्याचं नाव आहे. आणि हो, नावासारखाच तो राजाही आहे, कारण दूध पिणारा हा कोंबडा 6 किलोचा आणि 1 वर्षाचा आहे. दूध पिणारा हा कोंबडा पाहून तुम्हाला चक्क बॉडी बिल्डरची आठवण होईल. अशी या राजा कोंबड्याची तगडी शरीरयष्टी आहे, म्हणूनच त्याचा खुराकही तसाच आहे. हा कोंबडा दररोज सकाळी मका, भरडा आणि भुसा खातो, तर दुपारी तांदूळ, गहू आणि बाजरी खातो. रात्रीच्या वेळेस भुसा याशिवाय 100 मिलीलिटर दूध पितो. आणि सोलापूरच्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात हा दूध पिणारा कोंबडा, हा राजा कोंबडा खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमया यांनी घेतला. जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या कोंबड्या संदर्भात. सोलापूरमध्ये सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये सध्या राजा नावाचा कोंबडा हा चांगलाच भाव खाताना दिसून येत आहे. आणि सोलापूरकरांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू हा राजा नावाचा कोंबडा होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर वनराज क्रॉस प्रजातीचा हा जो कोंबडा आहे तो अवघ्या 12 महिन्यांचा आहे. आणि 12 महिन्यामध्ये आपण बघू शकता की त्याचं तब्बल 6 किलो वजन जे आहे ते या कोंबड्याचं आहे. बारामतीमधील पांढर वस्तीमधून हा कोंबडा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे, एवढंच वेगळं आहे. अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेलं, पण याला मागणी आलेली 50,000 मागणी आलेली. बघू शकता आपण की कोंबडा दूध पितोय अशा पद्धतीचे चित्र आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. कोंबडा हा स्वतः गाईचं दूध जे आहे ते या ठिकाणी प्राशन करतोय. कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. तर साम टीव्हीवर आपण हा राजा कोंबडा, दूध पिणारा राजा कोंबडा पाहतोय. आणि या कोंबड्याची नेमकी काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण थेट आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेतलेले आहे. सोलापूर मधला हा राजा कोंबडा, सोलापूरचा दूध पिणारा हा राजा कोंबडा आहे. हा वनराज क्रॉस जातीचा कोंबडा आहे. सकाळी भरडा, भुसा आणि मक्याचा खुराक खरं तर हा कोंबडा घेतो. दुपारी तांदूळ, गहू आणि बाजरीचा खुराक सुद्धा हा कोंबडा घेतो. रात्रीच्या वेळेस भुसा याशिवाय 100 मिली दूधही हा कोंबडा पितो. तर या कोंबड्याचे वैशिष्ट्य आपण बघितली, मात्र यासोबत जर आपण सध्या बघितलं, राज्यभरात थंडीचा कडाका हा चांगलाच वाढलेला आहे. आणि या संदर्भातल्या सर्व बातम्यांचा आढावा आपल्याला पुढे 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मध्ये घ्यायचा आहे. मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प झालाय. तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आले. शिमला या ठिकाणी हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतोय. बर्फाच्छादित वाऱ्यांमुळे नोकरीचे कापड घातलेले पर्यटक हिमकणांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले. त्याच वेळी शहरातील रिच आणि मॉल रोडवरती पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसतात. मुंबईमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं कळतंय. तर तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे. मुंबई शहर याशिवाय उपनगरांमध्ये दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येणार आहे. त्यामुळे पहाटे, दुपारी आणि सायंकाळी थंडी राहणार आहे.
राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना तापमानाचा हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे. येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे. तर मुंबईमधील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी आहे आणि पुढील काही दिवस मुंबईमध्ये प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांना आता शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घातली आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकऱ्याने नितेश राणे यांच्या गळ्यात ही माळ घातली. यावेळेस या शेतकऱ्यानं माईकवरती बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही त्यामुळे आणि कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणं परवडत नाहीये. घरातच कापूस साठवण्याची वेळ आली. पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आता त्याचा फटका कांदा आणि कापूस उत्पादनावरती बसलाय. रायगडमधल्या JSW कंपनीनं पोलाद निर्मितीच्या कारखान्याचे विस्तारीकरण करण्याला सुरुवात केली आहे. याचा फटका शेतकरी आणि मच्छीमारांना बसणार आहे. या परिसरातून जाताना उडणारी धूळ फुफ्फुसात जाते आणि त्यामुळे गंभीर आजारांचं प्रमाण वाढतच चाललंय असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झालेली आहे. त्यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचे दरही तितकेच स्थिरावले आहेत. ऊस पिकांवर अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसतोय. ऊस पिकांवर पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे दिसतायत. शेतकऱ्यांवरती याचं संकट ओढावलंय. सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आवक झाली, मात्र बाजारपेठेत मंदीचं वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या भावात 5 ते 7 रुपये लिटर मागे घसरण झाली आहे. मका पिकाला 2225 रुपये हमीभाव असताना बाजारात हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढत आहे आणि त्यामुळे बाजारभाव तेवढंच आहे. यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडले आहेत. सोलापूर बाजारात कांदा बाजारभावात घसरण सुरू आहे. लाल कांद्याची 47,000 क्विंटलची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,350 सरासरी दर मिळाला. जालना जिल्ह्यातील CCIच्या 8 केंद्रांवरती जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र बघायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी करण्यात येणार आहे. तर पिकांच्या योग्य दराला विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. ग्रामसभांच्या माध्यमातून याबाबत ठराव घेऊन सरकारकडे सादर करण्यात येणार अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्यांनी हमीभावानं सोयाबीन विक्री त्यांना करता यावी यासाठी खरेदी केंद्रांवर जाऊन सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली, परंतु महिना उलटला मात्र शेतकऱ्यांना खरेदीचे मेसेज आलेले नाहीये. ही तक्रार कळंब, तुळजापूर, उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जाते आहे. खाते वाटपानंतर मंत्र्यांची बंगले आणि दालन वाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. कारण विश्वासात न घेता दालन याशिवाय बंगल्यांचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे अनेक मंत्री नाराज दिसत आहेत. दरम्यान मंत्रालयात दालनं उपलब्ध नसल्यानं 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनामध्ये थाटण्यात आली. तेव्हा बंगले आणि दालन वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची मागणी केली. त्यामुळे मंत्र्यांच्या नाराजीनंतर बदलून दिले जाण्याची शक्यता आहे. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियामध्ये वाजतं असं फडणवीस बोलले. मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मिश्किल टोलेबाजी केली आहे. संकेत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये ते बोलत होते. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे आता धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली.
कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे. सध्या कांदा पिकावरती 20% निर्यात शुल्क आकारलं जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. सोमनाथची पोलिसांनी हत्या केली आणि याला जबाबदार हे मुख्यमंत्री आहे, हा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी आता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली आहे. तर सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन केलंय. मारहाण करून सोमनाथची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईनं केलाय. सोमनाथच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या, ही मागणी सोमनाथच्या आईनं केली आहे. कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवादी होत नाही असा टोला खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधींना लगावला. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर नारायण राणेंनी टीका केली. परभणीमधल्या आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. वाकोडे साहेबांनी कधीच घरचा विचार केला नाही, त्यांच्यासाठी समाज हा नेहमी प्राधान्याचा विषय होता असं देखील त्यांच्या मुलीनं म्हटलं. आम्हाला सगळं काही शिकवलं पण त्यांच्याशिवाय जगणंच शिकवलं नाही, या शब्दात वाकोडे कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी आरोपींना तत्काळ अटक करा आणि मालमिक कराडला सह आरोपी करा या मागण्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावरती भव्य असा मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत झाला. देशमुख यांच्या हत्येनंतर नाना पटोले आक्रमक झाले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून त्यांची चौकशी करा ही मागणी पटोलेंनी केली. अजित पवार यांच्यावरती अनेक आरोप ज्या वेळेला झाल्यात तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलेलं होतं. त्यावेळी मुंडेंना काढल्यानंतरच देशमुख यांना न्याय मिळेल असंही पटोले म्हणाले. परभणीमधील घटना आणि अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या परंडा या ठिकाणी नळदुर्गमध्ये मोर्चा निघाला. तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी ही आंदोलकांनी केली. नाशिकमध्ये परभणी घटना आणि अमित शहा यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं 1 कोटी रुपये आर्थिक मदत करावी ही मागणी सुद्धा करण्यात आली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाड यांनी या संदर्भात व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट देखील दिला. मंत्र्यांशी संबंध असल्यानं वाल्मिक कराडची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. धनंजय मुंडेंना बाजूला करून कराडची चौकशी करावी ही मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. कराड हा मस्साजोग संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी आहे. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला ही माहिती भुजबळांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला आणि त्यांची आत्ताची नाराजी मी समजू शकतो असं म्हणत फडणवीसांनी 8 ते 10 दिवसांची वेळ मागितली. ही माहिती सुद्धा भुजबळांनी दिली. छगन भुजबळ यांना आता मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करा ही मागणी महात्मा फुले समता परिषदेने केलेली आहे. तर वर्ध्यामध्ये महात्मा फुले गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर भुजबळांबाबत फेरविचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार असं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या रूपानं रायगडला 2 कॅबिनेट मंत्री मिळाले. त्यामुळे रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय. आता गोगावले समर्थकांनी दक्षिण रायगडमध्ये फिक्स पालकमंत्री भरत गोगावले अशा आशयाचे बॅनर्स लावले. या बॅनरमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भरत गोगावले यांच्या पाठोपाठ आता आदिती तटकरे यांचे देखील भावी पालकमंत्री असे बॅनर झळकले. आदिती तटकरे यांच्या बॅनरवरती भावी पालकमंत्री असा उल्लेख झालाय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून चांगलीच झुंपल्याचं दिसतंय. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल, ही प्रतिक्रिया आमदार रवी राणांनी दिली. तर बावनकुळे यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे आणि ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल आणि आनंद होईल, असंही रवी राणा म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंच्या नेतृत्वात चांगलं काम करू अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजेंनी दिली. तर पालकमंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावं असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्यावरती खासदार संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे, तर ते गुवाहाटी आणि सुरतला देखील जाऊ शकतात असा टोला त्यांनी लगावला. ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले याचं रहस्य नेमकं काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे शोधावं, ही टीकाही राऊतांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाची पाहणी केली. कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभावर शौर्य दिन कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींचा मोठा जनसमुदाय हा उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासनाची व्यवस्था आणि त्यातील त्रुटींचा आढावा अजित पवार यांनी घेतलाय. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं वाशी टोल नाक्याजवळ जल्लोषात स्वागत झालं. ढोल ताशांच्या गजरात जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न असेल असंही तटकरे म्हणाल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर यांचे अकलूज परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले. निशाणा धरलेल्या पोजमधील हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधत आहे. गोरे, निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे बॅनरमधून मोहिते पाटलांना डिवचण्यात आल्याचीही चर्चा आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे, असं मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय. तर सध्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आहे. मात्र असं असताना आता लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी बातमी आहे. कारण फडणवीस सरकार आता लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार आहे, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं सुद्धा फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते एकत्ररित्या देणार आहे. तर ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये एकत्ररित्या जमा होणार आहे. तर 3.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर पडणार अशी सुद्धा माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खरं तर आज ही गुड न्यूज म्हणावी लागेल. संक्रांती आधी प्रत्येकी 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. डिसेंबर जानेवारीचा हप्ता ही संक्रांती आधीच मिळेल. 3.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय मात्र लांबणीवर पडलाय. सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कुठलाच आदेश देण्यात आलेला नाही. नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी मात्र शेवटच्या टप्प्यात होणार असल्याचं देखील कळत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आज सकाळीच ही गुड न्यूज आली असल्याचं आपण बघतोय. कारण आता एकत्ररित्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये पडणार आहेत. यानंतर उर्वरित सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यामुळे आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणात आधार मिळाला. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले, लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसला. सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचं आर्थिक बजेट हे कोलमडलंय.
NMMTच्या वतीने नवी मुंबईमधील अटल सेतूवरून मंत्रालय गाठण्यासाठी 2 बस सुरू करण्यात आल्या. मात्र या बसचं तिकीट दर जास्त आहे, त्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. तर प्रवासी वर्गाच्या अल्प प्रतिसाद पाहता परिवहन उपक्रमानं बसचं भाडं कमी करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला. वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा, असं आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आलं. आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी सुद्धा केली जाते आहे. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक ठरतोय. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर जिल्ह्यात येत आहे. याच वेळेची प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करताय. मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे. नववर्षाचं स्वागत आणि नाताळच्या सुट्ट्या यामुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र समुद्राच्या ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी वाढ केली. यापुढे 4 ऐवजी केवळ 2 प्रकारात शुल्क आकारणी केली जाणार आहे. नव्या बदलानुसार आता शेतजमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2,000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8,000 रुपये मोजावे लागते. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढलेली आहे. फ्रूट केकला अधिक मागणी आहे, तर प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केक सुद्धा बाजारामध्ये विकले जात आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणं आता नव्या टर्मिनलवरून होतील. ही माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटीचे 3,626 कोटी चुकते केले. या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागतंय. एअरटेलने या कॅलेंडर वर्षात स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरले.